श्री गणेशाय नमः. जय भवानी, जय शिवाजी. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, धर्मरक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करून आजची पवित्र कथा सुरू करूया. नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे तुमचं अमृत मराठी कथा या आपल्या भक्तिमय आणि प्रेरणादायी परिवारात. आज आपण ऐकणार आहोत शिवरायांच्या जीवनातील अशी एक प्रेरणादायी आणि भक्तिमय कथा, जी फक्त इतिहास नाही तर जीवन जगण्याचा एक अमूल्य मार्ग आहे. चला तर मग हर हर महादेव म्हणत सुरू करूया आजची ही पवित्र कथा. आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथा ऐकल्या आहेत. त्यांच्या पराक्रमाच्या, स्वाभिमानाच्या आणि धर्मरक्षणाच्या कथा महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात गुंजत असतात. पण आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती फक्त पराक्रमाची नाही, तर ती आहे श्रद्धेची, विनम्रतेची आणि ईश्वर कृपेची. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी असंख्य संकटांचा सामना केला. त्यांना ठाऊक होते की स्वराज्य मजबूत व्हायचे असेल तर किल्ले आपल्या ताब्यात असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण किल्ले म्हणजे केवळ दगडमाती नव्हे, तर ते स्वाभिमानाचे, सुरक्षेचे आणि स्वातंत्र्याचे प्रतीक होते. परंतु त्या काळात महाराजांकडे मावळ्यांची संख्या कमी होती, शस्त्रसामग्रीही मर्यादित होती. दुसरीकडे शत्रूकडे प्रचंड सैन्य, मोठा फौजफाटा आणि विपुल शस्त्रे होती. त्यामुळे मोठे किल्ले जिंकणे हे अत्यंत कठीण कार्य ठरत होते. अनेक प्रयत्न करूनही काही बलाढ्य किल्ले त्यांच्या ताब्यात येत नव्हते. महाराज चिंतन करू लागले की आपण स्वराज्य कसे बळकट करू, मोठे किल्ले आपल्या ताब्यात कसे आणू. एकदा अशीच एक मोहीम संपून महाराज आपल्या मावळ्यांसह जंगलातून परतत होते. संध्याकाळ झाली होती. अंधार गडद होत चालला होता. महाराजांनी मावळ्यांना सुरक्षित जागा शोधण्याची आज्ञा दिली. जंगलाच्या दाट सावल्यांमध्ये त्यांना एक छोटीशी झोपडी दिसली. सर्वजण त्या झोपडीजवळ गेले. कोणी आहे का, अशी विचारणा केली असता एक म्हातारी आजी बाहेर आली. त्या साध्या निरागस आजीने सर्वांना आत येण्याची विनंती केली. तिला माहीत नव्हते की तिच्या झोपडीत आलेले अतिथी म्हणजे स्वराज्याचे स्वप्न पाहणारे स्वयं शिवरायच आहेत. तिने विचारले, तुम्ही कोण? महाराजांनी अत्यंत साधेपणाने उत्तर दिले, आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. मोहिमेवरून परतत आहोत. आजीने प्रेमाने सर्वांसाठी गरम गरम वरण भात बनवला. साधे पण प्रेमाने भरलेले ते अन्न म्हणजे जणू प्रसादच होता. सर्व मावळे बसले. महाराजांनीही भातात हात घातला. पण भात इतका गरम होता की त्यांचा हात भाजला. तेव्हा आजी हलकेसे हसली आणि म्हणाली, बाळा, भात खाताना असा मध्ये हात घालायचा नसतो. तो भात बाजूबाजूने थोडा थोडा खायचा असतो. एकदम मध्ये हात घातलास तर हात भाजणारच ना. ती पुढे म्हणाली, जशी तू ही चूक केलीस तशी चूक तुमचे शिवराय करत आहेत. त्यांनी आधी छोटे छोटे किल्ले जिंकायचे सोडून थेट मोठ्या किल्ल्यांमध्ये हात घातला आहे. मग त्यांचाही हात भाजणारच ना. महाराज स्तब्ध झाले. एका साध्या वृद्ध स्त्रीच्या तोंडून जणू परमेश्वराचा संदेशच त्यांना ऐकावा वाटला. त्यांना जाणवले की ईश्वर अनेकदा साध्या रूपात मार्गदर्शन करतो. त्यांनी नम्रतेने आजीला विचारले, आजी, आम्हाला सांगशील का शिवरायांनी काय करावे? आजी म्हणाली, आधी आजूबाजूचे छोटे किल्ले जिंका. त्यातून मिळणारे धन, शस्त्रे आणि बळ यांचा उपयोग करून मग मोठ्या किल्ल्यांकडे वळा. त्या रात्री महाराजांच्या मनात जणू दिव्य प्रकाश पडला. त्यांनी ठरवले, आधी छोटे किल्ले स्वराज्यात आणायचे. त्यांनी तसेच केले. एक एक छोटा किल्ला जिंकत गेले. त्या किल्ल्यांमधून मिळालेल्या धनाचा उपयोग किल्ल्यांच्या बळकटीकरणासाठी केला. शस्त्रे वाढवली, मावळ्यांचा आत्मविश्वास दृढ केला आणि मग योग्य वेळ येताच मोठमोठे किल्लेही स्वराज्याच्या ताब्यात आले. हळूहळू महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्यात सामील झाले आणि स्वराज्याचे भव्य स्वप्न साकार झाले. मंडळींनो, या गोष्टीचा उल्लेख इतिहास ग्रंथात आहे की नाही हे निश्चित सांगता येत नाही. पण या गोष्टीतून आपल्याला एक दिव्य संदेश मिळतो. कोणतेही मोठे ध्येय साध्य करायचे असेल तर त्यासाठी संयम, टप्प्याटप्प्याने प्रयत्न आणि ईश्वरावर श्रद्धा आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आपल्याला शिकवते, विनम्रता ठेवा, ईश्वरावर विश्वास ठेवा आणि प्रत्येक अनुभवातून शिकत पुढे चला.
ही कथा फक्त इतिहास नाही, तर आपल्या जीवनाला दिशा देणारा एक तेजस्वी दीपस्तंभ आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, त्यांचे धैर्य, त्यांची श्रद्धा हे प्रत्येक घरात, प्रत्येक मनात पोहोचले पाहिजे. जर तुम्हालाही असं वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच भक्तिमय, प्रेरणादायी आणि इतिहास जागर करणाऱ्या कथा ऐकण्यासाठी अमृत मराठी कथा या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटू एका नव्या प्रेरणादायी कथेसोबत. तोपर्यंत जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव.